माझ्या विश्वबंधू भगिनीनो, मी आपल्याला दत्त जन्मकाळ सांगितला, दत्ताचे 24 गुरु, त्यातील काही गुरूंचं स्पष्टीकरण मी आपल्याला दिलं आणि आता मी आपल्याला फक्त अनिकेत हे एक दत्ताचं नाव आहे। अनिकेत, अनिकेत म्हणजे ज्याचा जगाच्या अंतकाळी सुद्धा नाश होत नाही त्याला अनिकेत म्हणतात। म्हणजे जग आणि सृष्टी आणि पर्यावरण जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वर्ग, पाताळ आणि नरक असणार, तोपर्यंत ह्या दत्ताचं अस्तित्व या ब्रह्मांडात राहणार। म्हणून या ब्रह्मांडात असणाऱ्या दत्ताच्या या नावाला अनिकेत असं म्हटलेलं आहे। म्हणजे अनिकेत हे दत्ताचं नाव आहे। दत्तानं असे 16 अवतार घेतलेले आहेत। श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाही त्याचा अवतार आहे। शेगावच्या महाराजांचेही तेही दत्ताचे अवतार आहेत। साईनाथ हे शिर्डीचे हेही दत्ताचे अवतार आहेत। बाळूमामा हाही दत्ताचाच अवतार आहे। असे दत्तानं 16 अवतार घेतलेले आहेत आणि त्यातल्या काही अवतारांच्या ठिकाणी दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। दत्त, चंद्र आणि शंकर यांची जी निर्मिती झाली ही ब्रह्मा विष्णू महेशाच्या निर्मितीनं दत्तानं जगाला ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी जे भ्रमण भारतभर आणि याच्यावर केलेलं आहे, तिथं काशीला गयेलाही ते गेलेले आहेत। तिथं काशीच्या शंकराच्या स्थानालाही त्यांनी भेट दिलेली आहे। गोकर्ण, महाबळेश्वर या ठिकाणी तिथे जाऊन ते आलेले आहेत आणि या सगळ्या ठिकाणी त्यांना जगातल्या सर्व दुःखाची कल्पना आल्यानंतर त्यातलं सुखाचा भाग म्हणजेच अज्ञान झाकून ज्ञान उघडं करणारं ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो ज्ञान देण्याचा प्रयत्न म्हणजेच दत्त कथासागर हा ग्रंथ। त्याचबरोबर दत्ताच्यावर अनेक ग्रंथ लोकांनी लिहिलेले आहेत। त्यातले ग्रंथ वाचन केल्यानंतर दत्त हा ब्रह्मांडी ते पिंडी कसा आहे आणि त्यानं जगातील सर्व मानवजातीच्या सुखासाठी हा केलेला आत्मप्रचितीचा खेळ लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आत्मज्ञानाचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आत्मज्ञान आणि गुरु हा केला पाहिजे म्हणून दत्ताने नवनाथही संप्रदाय निर्माण केलेले आहेत आणि नवनाथांच्या निर्मितीनं दत्तानं ह्या जगातल्या माणसांना गुरुपंथाची दीक्षा घेऊन गुरुमंत्रानं आपल्या संसारातील सुखाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न गुरुशिवाय ज्ञान आघात आहे। म्हणून गुरु हा ज्ञानाचा झरा आहे। गुरु हा ब्रह्मांडी ते ब्रह्मांडी सांगणारा, ज्ञान असणारा, जागृत आत्मप्रचिती देणारा सुखाचा महासागर आहे आणि म्हणून गुरु माणसानं करावा आणि दत्ताची भक्ती करावी आणि दत्त हा त्रिखंडात दत्ताचं अस्तित्व कायम राहणार असल्यामुळं शंकरानं हा त्याला कामाचा भाग दिलेला असल्यामुळं मानव जातीला कलियुगात सुखाला राहण्याचा एकच मार्ग म्हणजे दत्त आणि दत्त आणि दत्त। दत्ताची मूर्ती तुम्ही बघताय, दत्ताचा फोटो पुसताय। दत्त मंदिरात तुमच्या पुढे येणारी त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यानंतर त्यांच्या हातात येणारं त्रिशूल म्हणजे संरक्षण करणारं, दुष्टशक्तीचा नाश करणारं ते आहे। त्यांच्या पुढं बसलेली 4 कुत्री म्हणजे हे ज्ञानाचे 4 वेद आहेत। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे ज्ञान देणारे 4 वेद आहेत आणि त्यांच्या पुढं कमंडलू आहे, तो भिक्षा मागण्यास, पाणी साठवण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, हिंडताना फिरताना घेण्यासाठी तो कमंडलू वापरायचा आहे। त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला काके झुळी आहे। ती झुळी काय सांगते? भिक्षा मागायची। झुळी ही भिक्षा मागायला गेल्यानंतर गरजेपुरती पोटाला लागणारी 5 घरे भिक्षा मागायची आणि भिक्षा मागणं हे कमीपणाचं लेखायचं नाही। भिक्षा मागणं म्हणजे नम्रपणे जगणं, अहंकार जाळणं, इगो जाळणं। लॉस ऑफ इगो मीन्स लिबरेशन, अहंकाराचा नाश म्हणजेच मुक्ती। हे जगाला ज्ञान देण्यासाठी त्याने ती झुळी गळ्यात अडकवलेली आहे, लिबीत लावलेली आहे, अष्टगंध लावलेला आहे। शंकराचाच तो एक भाग, शंकराचाच एक तो अवतार असाच मग दत्ताकडे तुम्ही बघा, म्हणून ती लिबीत आहे। अष्टगंधामध्ये दत्ताचे नवनाथ आणि नाथपंथ त्यात आलेले आहेत। नाथपंथाने 33 कोटी देवींच्याकडं विद्या प्राप्त करून घेऊन संपूर्ण मंत्रतंत्र चांगले जगाला लागणारे अनेक पुस्तकाच्या रूपानं भ्रमण करत असताना अनेक गावागावांच्या मध्ये जाऊन मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये सांगितलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे दत्ताचे 9 अवतार, 9 नारायण
म्हणजे त्यांनी निर्माण केलेला तो नाथपंथ